आज आपण गवार बटाटा करणार आहे। त्यासाठी आधी मी शेंगदाणे भाजून घेतलेत, साल काढली, मिक्सरला बारीक करून घेऊया। त्या भांड्यामध्ये मिरच्या, लसूण, थोडंसं जिरं, आता हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया। इथं आपण मिरची बारीक करून घेतली मिक्सरला। आता आपण फोडणीला टाकूया भाजी। आपण तेल तापत ठेवले, इथं तेल तापले आपलं। त्यामध्ये मोहरीला छान तडतडून द्यायचं। त्यामध्ये जिरं तडतडले की त्यामध्ये ठेचलेला लसूण परतून घ्यायचं आपल्याला थोडासा कलर येईपर्यंत। हे सगळं मी मीडियम गॅसवर करते, फास्ट गॅस केला तर स्टीलचं भांडे खाली लागायची भीती असते। आता लसूण परतलाय, त्यामध्ये कढीपत्ता मी गॅस बारीक करते। कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये आपण मिरचीचं वाटण घेतलं ते टाकून घेऊया। मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आपल्याला। इथे आपली मिरची परतून झाली आहे, त्यामध्ये थोडीशी हळद, हे सगळं आपण परतून घेऊया। हळद टाकले आपण चांगलं परतून घेतलंय। त्यामध्ये आपण इथं गवार उकडून घेतली आहे, ते मौसत शिजले। हे गावठी गवार आहे त्यामुळे मी उकडून घेतली। तुमच्याकडे जर गावठी गवार नसला, आपली दुसरी गवार असेल ना तर अशी टाकली तरी चालेल न शिजवता, किंवा नुसती वाफळून घेतली तरी चालेल। गवार टाकल्यावर परतून घेऊ चांगलं। आपले गवार परतून झाले, त्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहे। बटाटा परतून घेऊ। मला वाटलं असं मोठे फोडी झाले तर थोड्याशा बारीक केल्या तरी चालतात। बटाटा परतून का त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका, थोडीशी कोथिंबीर आणि दाण्याचा कूट तुम्हाला पाहिजे तेवढा टाका, कमी जास्त। आता हे सगळं आपण परतून घेऊया। आता इथं आपली भाजी एकदम सुक्की झाली, त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ओतणार आहे। अर्धा कप आपण गरम पाणी ओतलंय आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतली आपण आणि आता एक वाफ काढून घेऊया। झाकण काढून बघूया। बघा किती छान आपली भाजी झाली, ओली, अगदी सुकी नाही राहिली। चपाती बरोबर, भाकरी बरोबर छान अशी गवार बटाट्याची भाजी तयार झाली। शेवटी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, आपली जी कोथिंबीर राहिली होती ती टाकून घेऊया, मिक्स करूया। इथं मी कांदा, टमाटर किंवा कुठचंही वाटण नाही घातलं, कुठचाही गरम मसाला वापरला नाही, तरी पण आपली भाजी छान झाली। नक्की एकदा करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। इथं आपली भाजी शिजून तयार आहे, गॅस बंद करू।